आई तू अगं तू कशाला आली? मला फोन करायचा होता, मी आलो असतो ना तुला घ्यायला. अरे नाही रे पोरा, मला हे भाजीपाला द्यायचा होता ना म्हणून आली. अच्छा हे दे मला आणि आधी चल तू. नाही रे पोरा, माझा ट्रेनचा वेळ झालेला आहे आणि मी तसेही घरून सकाळी घाईघाईमध्ये आली तर माझी घरची कामं सोडून आलेली आहे. जाऊन ते पण मला करायचे आहे. अच्छा ठीक जाऊ दे. आहे, हे काय पैसे ठेव. मी आतमध्ये चालली, तुमचं झालं असेल तर आतमध्ये येऊन जा. अरे नाही रे पोरा, मला पैशाची गरज नाही. जेव्हाही तू मला पैसे देतो ना तर त्या सुनबाईला छान नाही वाटत. अगं तिच्या चांगल्या वाटल्याने काय फरक पडत आहे? तुला मी देतो ना पैसे, तू ठेव ना. अच्छा ठीक आहे, घेऊन घेते मी. मला आता उशीर होत आहे, निघते मी. बरं ठीक आहे आई, जा स्वतःची काळजी घ्या आणि कॉल कर पोहोचल्यावर मला. तू तिथनं अशी रागामध्ये का बरं आली? काय करू तर मी? खूप झालं तुमचं. तुम्ही याच्यानंतर त्यांना पैसे नाही देणार. तू होते कोण मला पैसे द्यायला थांबवणारी? वाईफ आहे मी तुमची, तुमच्या पैशावर माझा पण हक्क आहे. आई आहे ती माझी, माझ्या पैशावर तिचा पण तितका चक्का आहे. तुम्ही लग्न केलंय माझ्याशी, मी जिम्मेदारी आहे तुमची. आणि तुला इतका प्रॉब्लेम असेल ना माझ्या आईकडून, तर तू हे घर आणि मला सोडून जाऊ शकते. अच्छा, त्या बुद्धीसाठी मला सोडता? त्या 4 भाज्या का घेऊन आली, खूप प्रिय झाली का ती? पल्लू, रागात मी तुला काय करील त्याआधी या घराच्या बाहेर निघून जातो. बेटा, तू मला हे नेहमी पैसे देत होता, त्याची मला काही गरज नाही. तुझ्या खुशीसाठी जमा केले आहे. शहरात खर्च जास्त येतो, तुझ्या कामात येईल. बघितलं, असे असतात आई. आजपर्यंत जितके पैसे दिले ना त्यातला एक पण पैसा खर्च न करता आज मला देऊन गेली पूर्ण पैसे. आणि पल्लू तुझ्यामुळे मी माझ्या आईला या घरात नाही घेऊन येऊ शकत. पण आता खूप झालं, मी या घरात माझ्या आईला घेऊन येणार. ओ ऐका ना, सॉरी. तुला काय वाटते मला तुझ्या सॉरी पाहिजे? अरे जी बाई माझ्या आईची रिस्पेक्ट नाही करू शकत ना मला तिच्या साथ पाहिजे ना सॉरी पाहिजे. चाललो मी आपल्या आईला आणायला.